भक्तांनो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण स्वामी समर्थांच्या विषयी खूप काही जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांचा आपण मंत्र जप केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतो, आपल्या आयुष्यातील दुःख कसं नष्ट होतं. स्वामी समर्थ महाराजांचं नावच नाही तर त्यांच्या मंत्रांचा संबंध थेट आपल्या श्वासाशी असतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते असा अनेकांचा अनुभव आहे. पण या क्षणाक्षणी श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा खरा अर्थ माहीत आहे का आपल्याला? जर माहीत नसेल तर जप करणं व्यर्थ आहे. तर आपल्याला ह्याचा अर्थ काय आहे तोही जाणून घ्यायला हवं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हटले की आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. स्वामी समर्थांची निवांत भक्ती करणारे करोडो भक्त आहेत जे नितांत भक्ती करतात. दर गुरुवारी स्वामी महाराजांना नैवेद्य देणे, स्वामींचा जप करणे, तारक मंत्र म्हणणे, चरित्र वाचणे किंवा मठात जाऊन त्यांचे डोळे आणि मन भरून दर्शन घेणे म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तासाठी एक पर्वणीच असते. आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करतो तेव्हा किती माळ आपण हा जप केला एवढंच पाहतो. पण श्री स्वामी समर्थ या जपाचा कधी अर्थ समजून घेतलाय का हो तुम्ही? खरंच अर्थातच नाही. कारण आपल्याला वाटतं असं की श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा नाम जप आहे, पण तसं नाहीये. ते फक्त स्वामींचे नाव आहे म्हणून जप करायचा असा त्याचा अर्थ होत नाही. या नावात पण एक अर्थ दडला आहे जो की प्रत्येक स्वामी भक्ताने जाणून घेतलाच पाहिजे. अन्यथा जपाचा काय उपयोग? कारण विना अर्थ तो जप करणे अर्थपूर्ण कसा होणार? चला तर मग आजच्या दिवशी जाणून घेऊया या मंत्राचा नेमका अर्थ तरी काय आहे. श्री स्वामी समर्थ दत्ताचे अवतार मानले जातात. स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टी ज्ञात होत्या. असं म्हटलं जातं की स्वामी समर्थ आपल्या भाविकांची हाक ऐकून त्यांच्या मदतीला धावून येतात. असे अनेक अनुभव कित्येक भक्तांच्या, एवढंच काय तर कलाकारांच्या तोंडूनही ऐकलं असतील. स्वामी समर्थांच्या लीलाविषयी अनेक दंतकथा आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा मंत्र स्वामी समर्थांनी जगाला दिला आहे. श्री स्वामी समर्थ नामाचा उच्चार केला तरी वेगळीच ऊर्जा मिळते अशी भक्तांची धारणा आहे. तर आज आपण स्वामी समर्थ याचा नावाचा अर्थही जाणून घेऊया. षडाक्षरी स्वामी नाम. श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीय अवेद प्रकृती पुरुषात्मक बीज मंत्र आहे असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ हा ही सद्गुरु मंत्र आहे. या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वासास श्वसनावर अजपा जप संधान जे संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असा अनुभवही आहे. ओम नमः शिवाय दुर्गाय नमः. श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु मंत्र आहे. या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वासश्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धीकरण योगातून सहज होते असंही म्हटलं जातं. तर या मंत्राचे जर आपण अर्थ पाहिला तर श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा आणि अधिक मी अशी होते. स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे. आणि मी म्हणजे माझे अज्ञान अहंभाव रिपू गण व ईर्ष्या. अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वाहा करा, तर समर्थ म्हणजे
संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज. माझे लीपन भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपे अंकित करा. असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे. आता इथून पुढे जेव्हा कधी तुम्ही श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा मंत्र जप कराल तेव्हा हा अर्थ लक्षात नक्कीच राहील आणि तो मंत्र जप खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, स्वामी समर्थांची लीला ही फार अपार आहे, बेअनंत आहे. त्याचा आपण कधीच ती समजू शकणार नाही. आपण फक्त स्वामींची मूर्ती मनामध्ये ठेवून एक दृढ विश्वास स्वामींवरती ठेवायचा आहे आणि आपल्या मनातील जे काही इच्छा आकांक्षा असतील त्या स्वामींच्या चरणाशी आपल्याला मांडायच्या आहेत, स्वामींना सांगायच्या आहेत. ह्या जगात आपण आपल्या जे काही दुःख असेल ते आपण इतर कोणालाही न सांगता देवाच्या चरणी जर आपण ते अर्पित केले तर त्यातून आपली नक्की सुटका होते. हा माझा स्वतःचा खूप मोठा अनुभव आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्येही स्वामींची लीला आपणास दिसून येते. स्वामी खूप दयाळू आहेत. स्वामींची लीला अपरंपार आहे आणि स्वामी प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येतात. स्वामी प्रत्येकाला संकटातून बाहेर काढतात. तर आपण निस्वार्थपणे स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि स्वामींना प्रार्थना हीच केली पाहिजे की हे स्वामी समर्था, माझ्यामध्ये कधीही कोणता अहंकार मीपणा येऊन देऊ नकोस. गोरगरिबांची सेवा करू दे आपल्याला. ही आपणास स्वामींच्या चरणी अरदास करायची आहे की भुकेल्यांना आपण अन्न देऊन, ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र देऊन, ज्याला जी गरज आहे, जी आपल्याकडून शक्य आहे त्या परीने आपण जर केली तर खरंच ही स्वामींची सेवा होऊ शकते. आणि भुकेल्या प्राण्यांना जर अन्न पाणी दिलं तर हे खूप मोठं पुण्य आहे. तर आपणासही असंच स्वामींच्या जे वचनावरती आपणास चालायचं आहे. स्वामी हे खूप दयाळू आहे. स्वामी नेहमी म्हणायचे की गोरगरिबांना आपण मदत ही केली पाहिजे जेवढ्या परी आपल्याला होईल. जर आपल्या घरामध्ये जर 3 भाकरी असतील तर आपण 2 भाकरी खाऊन 1 भाकरी आपण जे भुक्याल्याला पशु पक्षी असो किंवा एखादा मनुष्य असो तर आपण त्याला ते पुण्यकर्म होतं आपलं ते. तर अशा प्रकारे आपण खूपच मोठी सेवा केली पाहिजे असं नाही. आपण सेवा अगदी छोट्या छोट्या गोष्टी कुणी करू शकतो. तर ते मिळणारं जे आत्मिक समाधान आहे ते खूप मोठं असतं की त्या मिळणाऱ्या समाधानाची आपण कुठेही त्याची किंमत करू शकत नाही. आणि स्वामींचा आशीर्वाद आपणासही प्राप्त होतं की स्वामींच्या वचनावरती आचरणावरती आपण चाललो हे खूप मोठं सुख समाधान असतं आपणास. तर भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ आपणास स्वामी समर्थांच्या विषयी जे काही आज आपण ऐकलं ते आपणास कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून अवश्य सांगा व चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. त्यामुळे आम्हालाही असे नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी खूप चांगली प्रेरणा मिळते. व चॅनलला लाईक करा, शेअर करा व स्वामी संदेश हा घरोघरी पोचवा. आपण सर्वजण आपल्या चॅनलवरती आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप प्रेम. आपल्या सर्वांना श्री स्वामींच्या चरणी हीच अरदास आहे की आपल्या सर्वांना खूप सुख समाधान समृद्धी मिळो, आरोग्यमय जीवन मिळो व तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट जे काही क्लेश असतील, जे काही अडचणी असतील त्या सगळ्या दूर होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना व अरदास. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री दत्तगुरु महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 तर भक्तांनो,
धन्यवाद.